सोनल हे घे भरलेला वांग्याचा कालवण कर झणझणीत. चांगली बारीक वांगी घ्यायची आहेत, त्याला 4 कट लावून घ्यायचे आहेत. मग वल्ल खोबरं भाजायचंय तव्यावरती. त्याच्यानंतर मी कांदा पण भाजलाय. तेल तुम्हाला जेवढं लागेल तेवढं त्याच्यावरती टाका. त्याच्यानंतर ते पण काढून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात. मग मिरची, अद्रक, लसूण ते पण हलकं भाजून घ्यायचंय. नंतर मी कोथिंबीर पण घेतली आहे भाजून आणि चण्याची डाळ सुद्धा घ्यायची आहे, ती पण काढून घ्यायच्या. मग त्याच्यानंतर त्याचा चांगला थिक पेस्ट करायचा जसं तुम्हाला लागेल. त्याच्यामध्ये पाणी पण टाका तुम्ही आणि मग ते असा पेस्ट होईल. त्याच्यानंतर तुम्ही त्या वांग्यामध्ये ते भरण टाका. चांगल्यापैकी मस्तपैकी भरा त्या वांग्यांना. त्याच्यानंतर तेल घ्या. तेलमध्ये हळदी, गरम मसाला आणि मिरची पावडर टाकून त्यात वांगी टाका. त्याला 10 ते 5 मिनिटं चांगलं फ्राय होऊन द्या, कारण तो मसाला चांगला त्याला लागून द्या. तुम्हाला अगर बटाटे टाकायचे तर बटाटे टाका, ऑप्शनल आहे. मला आवडतात त्यामुळे मी टाकली. त्याच्यानंतर मी तो पेस्ट टाकलाय. पेस्ट टाकल्याच्यानंतर पाणी टाकून त्याला चांगली घट्ट उकळी फुटून द्या, जशी याच्यामध्ये दिसते. मस्तपैकी कलर आलाय, त्यावर तुम्ही कोथिंबीर टाकलीये. मग मम्माला दिलाय. चला मम्माला पण टेस्ट करून द्या. तेव्हापर्यंत तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला सांगा कसं बनलंय कमेंट बॉक्समध्ये. आता मम्मा पण ट्राय करतात. जसं मम्मा व्हिडिओमध्ये बोललेलं मस्त सोनल झणझणीत कर, तसंच झालं होतं आणि वांग पण एकदम मस्तपैकी शिजलंय. बघा मम्माचं रिॲक्शन किती चांगलं आहे. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. चला बाय बाय.